अशी आमची तुकोबांची वाणी. खरंच यांनी वेद कधी शिकले ते का? पण त्यांच्या मुखातून भगवंत बघतोय, बोलतोय. म्हणजे असं सांगितलं जातं की मी काव्य केलेलं, मी केलेलं कवित्व भगवंताला मान्य आहे की नाही, हे प्रत्येक अभंग झाल्यानंतर तुकोबा त्याची चाचणी घेत असे. ती चाचणी कशी? तर तो अभंग म्हणायचा भगवंतापुढे, आपल्या जिभेला चटका द्यायचा, आणि तो जर चटका बसला नाही तर तो अभंग भगवंताला मान्य आहे, आणि चटका बसला तर ते आपलं काव्य आहे. अशी परीक्षा स्वतःच्या काव्याची तुकोबा घेत असत. म्हणून जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी. तस वेद हे ऋषी मुनींना ऐकू आलेले आहे. आणि हे वेद कधी ऐकू आले? तर ज्या वेळेला या ऋषी मुनींनी भगवंताची प्रार्थना केली की सगळ्यांचा योगक्षेम करणारा तू आहेस, सगळ्यांचं भलं बुरं जाणणारा तू आहेस, तर असंच आमच्यावर तू कृपा ठेव. अशी जेव्हा त्यांनी प्रार्थना केली तेव्हा भगवंतानी सांगितलंय, उपदेशपर श्लोक सांगितलाय, संगच्छध्वं संवदत्वं. म्हणजे तुम्ही एकोप्यानी राहा, एकीनी राहा, आणि सगळ्यांच्या हिताचं जे होईल असं तुम्ही वागा, म्हणजेच तुमचं त्याच्यामध्ये भलं आहे. आपल्याला ससा कासवाची गोष्ट माहिती की ससा आणि कासव यांची शर्यत लागली, आणि ससा मध्ये झोपला आणि कासवानी मंदगतीने का होईना पण ती शर्यत जिंकली. आता ही शर्यत जिंकलीये कासवानी, पण सशाला चैन पडत होतं का? त्याच्या मनात खुटखुट होती की मी एवढा चपळ पळणारा
पण माझ्या माथी हरण्याचा कलंक लागलाय म्हणून पुन्हा कासवाकडे गेला आणि कासवाला म्हणतोय की आपण परत एकदा शर्यत लावूया का? कासव म्हणतोय की अरे आपण झाली ना, मी जिंकलो तू हरलास, नाही पण आपण एकदा परत शर्यत लावू. आणि झालं, कासव हो म्हणाल. पण या वेळेला सावध असणारा ससा हा मध्ये झोपला नाहीये आणि शेवटी चपळ पळणारा ससा हा जिंकलेला आहे. आता कासवाला वाटायला लागलं अगं कधीतरी आयुष्यात आपण एकदा जिंकलो आणि ते आता आपण परत हरलो, म्हणून हा परत सशाकडे जातो. तर तुम्ही म्हणाल ही काय गोष्ट संपते की नाही, हा इकडे जातोय तो तिकडे जातोय. आणि कासव पुन्हा सशाकडे गेलाय आणि सांगतोय एकदा मला तू माझ्या बरोबर तू शर्यत लाव. आणि मग सशा म्हणतो की आता मी जिंकलोय ना, मला माहितीये काय त्याचं जिंकायचं कसं हे इंगित झालं, माहिती झालंय, झोपायचं नाही मध्ये म्हणजे आपण जिंकतो, तर मी तुझ्याशी परत शर्यत लावायला तयार आहे. आता सशाने मान्यता दिलीये आणि मग कासव म्हणतोय आपण शर्यत लावूया, पण मार्ग निवडायचा माझा असेल निर्णय. कुठला मार्ग निवडायचा हा माझा निर्णय असेल. ससा म्हणतो ठीक आहे, कुठल्याही का मार्गाने मी जोरात पळत जाणार आहे आणि मी जिंकणार आहे हे माहितीये. आणि मग शर्यत सुरू झालीये. भरधाव धावणारा ससा पुढे गेलाय आणि मध्ये नदी आडवी आलीये. आता सशाला पाण्यात जाता येईना, धावता येत आहे का? येत आहे, पण पाण्यामध्ये पोहता येत नाही आणि त्यामुळे शर्यत जिंकता येत नाही. आपल्या कूर्मगतीने कासव तिथपर्यंत आलाय, त्याच्याकडे न बघता पाण्यात न गेलाय, पलीकडे गेले आणि शर्यत जिंकले. ही गोष्ट इथपर्यंत थांबली नाहीये, पुन्हा ससा त्याच्याकडे गेलाय बरं आणि तो म्हणतोय की हा मार्ग जर असला ना तर जेव्हा पाणी येईल ना तेव्हा तू मला पाठीवर घे आणि जेव्हा जमीन असेल तेव्हा मी तुला पाठीवर घेईन. म्हणजेच आजच्या निरूपणाच्या अभंगात तुकोबा काय सांगताय, एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. म्हणजे ज्याच्याकडे ज्याची कमतरता आहे ती भरून काढणं म्हणजे दुसऱ्याला त्या कामासाठी मदत करणं, म्हणजेच ही वेदवाणी आहे तुकोबांच्या मुखातून निघाली की सगळ्यांनी एकोप्यानी राहा. म्हणून एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. त्याच्यामध्ये कोणी जिंकायचं नाहीये, कोणी हरायचं नाही, पण एकमेकांना मदत करायची आणि दोघही इच्छित स्थळी एकदम पोचणार आहे. मग हा जो अभंग आहे तो सहकाराची चळवळ सांगणारा अभंग आहे तुकोबांचा. याच्यामध्ये चतुसूत्री दिलेली आहे. म्हणजे पहिले सज्जन, आज आपल्याला सज्जन फार कमी राहिले तो जगामध्ये, सज्जन शोधावे लागतात दिवा घेऊन, इतके सज्जन कमी झाले. त्यानंतर ते सज्जन आहेत ते सक्रिय होत नाहीये. मनात वाटतं पण आपला आपला परमार्थ करावा असं जर संतांनी केलं असतं तर शिवराय स्वराज्य स्थापू शकले असते का? कारण संतांनी जनमानसाची मनोभूमी तयार केली स्वराज्यासाठी. ते जर आपलं आपलं तप साफल्य वाढवत बसले असते तर हे झालं नसतं. म्हणून सज्जन अधीन असतात पण ते सक्रिय सुद्धा होत नाही. सक्रिय झाले तर सुपंथ धरत नाही आणि सुपंथ धरला तर संघटित होत नाही. म्हणजे एक एका साह्य करू, ह्याच्यासाठी आपल्याला ही चतुसूत्री आपल्या जीवनामध्ये आणायला पाहिजे. बघा साधं उदाहरण आहे की कथा कीर्तनांना किती माणसं येतात आणि लोक जर सिनेमाला म्हणाली जायचंय, एखादा म्हणेल की मला वेळ नाही, अरे मी काढतो तुझं तिकीट असं म्हणून त्याला नेतो की नाही. मग तिकडे जर लोक नेऊ शकतात तर इथे आपल्याबरोबर 4 जणांना का आणू शकत नाही? म्हणजे सज्जन सक्रिय होत नाही. आणि असे सज्जन एकत्र यायला पाहिजे, त्यांनी संघटन करायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला एक एका साह्य करू
हे तत्व अवलंबलं पाहिजे. बघा एकदा काय झालं, ब्रह्मदेवानी देव आणि दानव या दोघांनाही भोजनाला बोलवलं. आता भोजन कुणालाही आवडतच आहो आणि पहिलं भोजन आम्हाला द्यावं असं दानवांनी सांगितलं. ब्रह्मदेवानी छान पंक्ती मांडलीत, रांगोळ्या काढलेत, सगळं ताटपाट सगळं सरंजाम छान झालेला आहे आणि सगळे पानावर बसले दानव. आणि मग ब्रह्मदेव सांगतोय की आज मी तुम्हाला जेवायला बोलवलंय, पण त्या जेवणासाठी एक अट आहे बरं का. काय अट आहे? तर तुमचा हात मी इथे लाकडाची फळी बांधणार आहे, तो असा वाकडा होणार नाहीये आणि तसं तुम्ही जेवायचंय आज. आता सांगतात तेव्हा कळत नाही हो, सगळेजण हो म्हणाले. आणि मग जेव्हा प्रत्येकाच्या हाताला सरळ पट्टी बांधली आणि मग हात वाकडा होईना हो, घास दिसतोय पण हाताने तोंडापर्यंत जाईना. मग कोणी दानव काय करतोय, लाडू घेतलाय, असाच्या असा उडालाय, माझ्या हात तोंडात पडतोय का बघितलाय. मग कोणी आमटी अशी गेली. अहो असे पदार्थ म्हणजे तोंडात जाण्याच्या ऐवजी तिथे सगळी सांड लवण झाली. होता होता 1 तास पंक्तीला लागतो, त्यामुळे 1 तास झाल्यावर घंटा वाजवलीये आणि आता तुमची पंगत संपलीये असं ब्रह्मदेवांनी सांगितलंय. आता देवांची पाळी होती, देवांसाठी सुद्धा तसाच सगळा सरंजाम केलाय. आता दानव खिडकीतनं बघतायत बरं का हॉलमध्ये की आम्हाला जसं सांगितलं तसंच ब्रह्मदेव देवांना करतायत का, आणि तसं नाही केलं तर आपल्याला तक्रार करायला पाहिजे. पण देवांना सुद्धा ब्रह्मदेवानी तेच सांगितलं की मी तुमच्या हाताला लाकडी पट्टी बांधणार आहे की जेणेकरून तुमचा हात वाकणार नाही आणि तुम्हाला जेवायचं आहे. देव म्हणाले ठीक आहे. आणि पंक्ती समोरासमोर होत्या, समोरासमोर बसलेले देव विचारतात तुला काय रे हवंय. समोरचा देव सांगतोय मला लाडू हवाय. त्याच्याच पानातला लाडू उचलून त्याला भरवलाय. त्यांनी ह्याला जिलबी हवे का, याच्या तोंडामध्ये जिलबी घातली आणि सगळ्यांची जेवणं पोटभर झाली, कुठेही सांड लवण झाली नाही. हे कशाने झालं? एका साह्य करू. म्हणजे पोट पण भरलं, दुसऱ्याला देण्याचा आनंद मिळाला. पण हे दानवांच्या बाबतीत झालं का? कारण ते स्वार्थी होते, माझा मी जेवीन हा विचार केला आणि कोणाचीच पोट भरली नाही. म्हणून एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. देवानी तिथे सुपंथ धरलाय की दुसऱ्याला आपण भोजन घालू शकतो ना. हात सरळ आहे तर आपल्या तोंडात जाणार नाही, पण त्याच्या तोंडात आपण घास देऊ शकतो. हे सूत्र म्हणजे सज्जन एकत्र आले आणि ते सक्रिय पण झालेले दिसतात या दृष्टांतामध्ये. म्हणून आपण सुद्धा हे संघटन जे करायचंय, ते संघटन करायचंय ते सुपंथाचं करायचंय, सुपंथ धरून करायचंय. एक छोटा मुलगा होता आणि त्याला त्या शिक्षकांनी भारताचा नकाशा दिलाय. भारताचा नकाशा दिला. आता आपल्याला सुद्धा सगळी राज्य कुठे लावता येणार नाही बरं का पटकन. आणि तो मुलगा बघत होता हे राज्य इथे बसतंय का, तिथे बसतंय का. शेवटी त्यांनी वडिलांना विचारलं. वडील पण म्हणाले जरा वेळ बघतो बरं का किती मला गमतंय. आणि एवढ्यामध्ये त्याचा मोठा भाऊ आला, एक 4वी-5वीतला. आणि त्यांनी काय केलं, ते सगळे पझलचे तुकडे होते ते उलटे केले बरं का. आणि 2 मिनिटांमध्ये पझल लावलं, पुन्हा उलट केलं. कशामुळे असं झालं असेल तर त्या पझलच्या मागच्या बाजूला माणसाचं चित्र होतं. आता माणसाचं डोकं कुठे असतं, हात कुठे असतात, पाय कुठे असतात, याला आपल्याला पटकन कळू शकतं. त्यांनी तो पूर्ण संच लावला आणि उलट केल्यावर भारताचा नकाशा जोडला गेला. म्हणजे ह्या दृष्टांतातून आपल्याला काय बघायचं आहे, तो माणूस जोडा. म्हणजे तुम्ही सगळे आपलेसे करू शकता. माणूस जोडायला पाहिजे. पण आज माणसं माणसाला जोडत नाही. अहो 4-4 दिवस ब्लॉक मध्ये मनुष्य मरतोय पण शेजारी पाजारी त्याची कुणकुण सुद्धा नसते. इतका स्वतःच्या कोशामध्ये मनुष्य राहतोय हल्ली. मी आणि माझं एवढंच वर्तुळ त्याचं झालंय. पण आम्ही आणि आमचं हे कधी होणार?
म्हणून ही वेदवाणी तुकोबा सांगतो. तर एकमेका सहाय्य करू. अहो कितीतरी आपल्याला या कथा माहितीये की एकदा एक वडील अगदी मरणोन्मुख झाले आणि 4 मुलांना एकत्र बोलवलंय. शेवटची इच्छा सांगताय पण बोलता येत नव्हतं, म्हणून त्यांनी 4 काठ्या आणायला सांगितले आणि 4 काठ्या आणल्या. प्रत्येकाला एक एक दिली. मोडून दाखवता येते का? एक काडी मोडू शकतो, पण 4ही काठ्या एकत्र बांधल्यानंतर त्या एकत्र म्हणजे बल निर्माण झालंय, तर आपण 4ही काठ्या एकदम मोडू शकत नाही. म्हणजे असं तुम्ही राहा. लोकांनी तुमचे कान भरले, एकेकाला बाजूला बोलवून, लोकांची सवय असते. म्हणजे जाता जाता हा धडा आपल्या मुलांना ते देत आहे. म्हणून एकीचं बळ हे जास्त आहे, संघटनेचं बळ हे जास्त आहे. आणि कलियुगात संघटनेचंच बळ जास्त सांगितलेलं आहे. म्हणून आपण एकमेकांना सहाय्य करायचं. एकदा या कथा आपल्याला सगळ्या माहिती असतात, पण आपण पुन्हा पुन्हा का ऐकायच्या असतात? कारण चांगल्या गोष्टींचा संस्कार करावा लागतो. वाईट गोष्ट पटकन न कळत शिकवता सुद्धा येते. एकदा सगळे तरुण पक्षी फिरायला गेले आणि उडत 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 लांब गेले वनामध्ये, आणि अगदी असे छान ज्वारीचे दाणे त्यांना वरतून दिसत आहेत. आणि आता तिथे झेप घेणार तेवढ्यामध्ये त्यांच्यामध्ये जे वयस्कर असा एक पक्षी होता, तो म्हणतोय की एवढे चांगले दाणे इथे दिसत आहेत, म्हणजे इथे धोका आहे, तुम्ही जाऊ नका. पण तरुण पिढी म्हाताऱ्यांचे अनुभव गाठीशी धरत नाही. हे सगळे पक्षी तिथे गेले, दाणे खायला सुरुवात केली, पण उडता कुठे येत आहेत? कारण तिथे जाळं पसरलेलं होतं. आता खरी गोष्ट कळली की आपल्या मोठ्या वृद्ध पक्षाने आपल्याला सांगितलं होतं, पण त्याला ते शरण आले बरं का, की आता आम्ही काय करू सांगा. तेव्हा ते तो पक्षी त्यांना सांगतोय की एकवटीने सगळ्यांनी जर उडाला तर तुम्ही जाळ्या सकट उडू शकता. मग जाळ्याचं काय करायचं ते आपण बघू शकतो. आणि इतक्यामध्ये पारधी येतोय हे दिसतंय आणि सगळ्यांनी एक नेट लावलाय आणि जाळ्या सकट उडाले. म्हणजे एखाद्या पक्षी जर म्हणाला असता की मी नाही उडणार, मला नाही उडतायत, तर ते जाळ्या सकट उडता आलं असतं का? म्हणून एकमेकांना मदत केल्याशिवाय चांगलं कार्य घडत नाही. म्हणून एका सहाय्य करू, अवघे भरू सुपंथ. इतक्या लहान गोष्टी जर एकत्र आल्या ना, तर इकडचं जग तिकडे सुद्धा होऊ शकतं. इतकं सामर्थ्य त्यांच्यामध्ये येतं. म्हणून हा सुपंथ धरायचा आणि तो सक्रियतेने धरायचा. तुकडोजी महाराज एका ठिकाणी म्हणतात, हत्ती सावरी गवती दोर, हत्ती सावरी गवती दोर, मुंग्याही सर्पास करीती जर्जर, रान कुत्री होता संघटित, व्याघ्र सिंहासी फाडिती. आता गवताची काडी एक धरली, तिच्यात काही ताकद आहे का? पण त्याच गवतापासून जर आपण सुंभ तयार केला तर तो हत्तीला सुद्धा ताब्यात ठेवू शकतो. म्हणून एकमेकांनी एकमेकांजवळ यायचं आणि त्यातून कार्य चांगलं करायचं. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण तुकडोजी महाराज देतात की मुंग्याही सापासी करती जर्जर. आपण नेहमी म्हणतो की आयत्या बिळात नागोबा. मुंग्यानी वाळू बांधलं की तिथे सर्प जातो राहायला, पण त्या मुंग्या जर संघटित झाल्या आणि त्याला चावे घेतले तर तो सर्प तिथे राहू शकत नाही. आणि रानकुत्री, रानटी कुत्री ही अतिशय एकत्र जर आली तर वाघ सिंहाला सुद्धा ते फाडून खाऊ शकतात. म्हणून एकमेकांना सहाय्य करा. एक राजा असतो आणि त्याला तर अशी इच्छा असते की आपण आपलं राज्य चांगलं करू, सुव्यवस्थित करू, स्वराज्याची घडी नीट घालू.
आणि पण त्याला काही त्याच्यामध्ये यश येत नसते. म्हणून आपल्या एका म्हाताऱ्या मंत्र्याला ते विचारतात की मी काय करू. आणि मग ते त्यांना युक्ती सांगतात की राजमार्गावर एक मोठा धोंडा नेऊन ठेव. आणि राजा त्याप्रमाणे करतो. आता जाता येणारे सगळे लोक कोणी दगड टाकलाय असं म्हणून त्या दगडाच्या बाजूनी जात होते. अहो 8 दिवस झाले तरी तो दगड काही जागचा कोणी हलवला नाही. पण एक सज्जन असा आला की अगदी त्याला तो उचलत नव्हता एवढा मोठा धोंडा, पण ढकलत एका कडेला त्यांनी नेलाय. आणि मग त्या राजाला कळलं की ह्या माणसाने तो दगड हलवलाय आणि त्याला दरबारात बोलवलंय मानाने आणि इतर प्रजाजनांना सुद्धा बोलवलंय. आणि राजा म्हणतोय की मला सुद्धा आपल्या राज्याची घडी सुव्यवस्थित करायची आहे, पण तुमचं सहाय्य असेल तर मी ती घडी करू शकतो व्यवस्थित. मग आज आपल्या भारतात हेच चाललंय ना, मोदी किती प्रयत्न करू दे पण सामान्य मनुष्य त्यांना देतोय का साथ. इतक्या ठिकाणी ते लढतायत पण आपण त्यांना साथ देत नाही. सरकार करील असं म्हणून आपण हातावर हात ठेवून बसतो, हे कितपत योग्य आहे. म्हणजे दोन्हीकडे जर इच्छा असेल तरच हा सुपंथ ठरला जातो आणि संघटनेतनं कार्य होऊ शकतं. अशी कितीतरी इतिहासामध्ये आपल्याला उदाहरणं दिसतात की एकीचं बळ, संघटनेचं बळ हे मोठं सांगितलेलं आहे. आता लवकरच गणेश उत्सव येईल 15 दिवसांनी. गणेश उत्सव टिळकांनी का सुरू केला हो? लोक संघटित येण्यासाठी म्हणून ना, की स्वातंत्र्याची बीज लोकांच्या मनामध्ये पेरली जावी म्हणून हे गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव टिळकांनी सुरू केले. पण आज त्या गणेश उत्सवाची काय अवस्था झाली हो? एक तरी चांगला श्रवणीय कार्यक्रम, एक भाषण असं होत आहे का? म्हणजे टिळक परतून बघत असेल तर त्याला वाईट वाटत असेल, अशी अवस्था आजच्या गणेश उत्सवाची आहे. म्हणजे फक्त एकत्र येणं म्हणजे त्याला संघटन म्हणतात का? म्हणजे स्टेशनवर सुद्धा गर्दी असते की गाडी आली की खूप गर्दी असते, पण ते संघटन आहे का? संघटन म्हणजे काय? तर एकाच विचाराने सगळेजण एकत्र येऊन एखादं कार्य करणं त्याला संघटन असं म्हटलं जातं. मग असं संघटन आमचं राष्ट्रसेवक संघ, आमची समिती हे करताय कार्य. कोरोनाच्या काळात ह्या 2 संस्थांनी किती कार्य केलं संघटित होऊन. म्हणून हा सुपंथ आहे. म्हणून सज्जनांनी आधी सज्जन असायला पाहिजे, सज्जन असले तर ते सक्रिय व्हायला पाहिजे आणि मग सुपंथ धरून संघटन करायचं. म्हणून आता कोण आईसे परी पुढे उरी ठेविता. म्हणून असं जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला मनामध्ये ठाम निश्चय करायला पाहिजे. हा करेल तो करेल असं म्हणून हे कार्य होणार नाही. मीच का नाही करायचं? आमच्या शैलाताई म्हणून होत्या आमच्या बौद्धिक प्रमुख, त्या नेहमी म्हणत असत, तुम्हाला माहिती असतील. तर त्या आम्हाला एक वाक्य शिकवायच्या की मी राष्ट्रीय सेविका समितीची सेविका आहे. आता प्रत्येक शब्दाला च लावा बरं, असं त्या शिकवायच्या बरं का. मीच म्हणजे मी एकटी आहे आणि तरी मी राष्ट्रीय सेविका समितीची सेविका आहे. किंवा असं दुसरं वाक्य घेतलं की हे काम मी करीन, हेच काम मी करीन, चांगलं काम सक्रिय होऊन हे काम मीच करीन. प्रत्येक शब्दाला च लावा बरं. च लावला की तिथे ठामपणा येतो. आणि हेच काम मी करीन आणि हे काम मी करीनच, असे 4 वाक्य जरी आपण त्यातनं केली तरी सुद्धा त्यातनं एक छान कार्य उभं राहू शकतं. म्हणून अवघे धन्य आता झालो, स्मरणिता स्मरण, असं 3ऱ्या चरणामध्ये तुकोबा आपल्याला सांगताय. अहो हा 4 चरणाचा अभंग जरी असला तरी तो तुकोबांनी 2 चरणांच्या माणसासाठी लिहिलेला आहे.
अवघे होऊ धन्य आता स्मरविता स्मरण. स्मरण सगळ्यांना असतं हो. आपण म्हणतो की नाही, बाप रे, आता मीच आज सकाळी म्हटलं, झाला बघता बघता महिना कीर्तनाला. म्हणजे हे स्मरण आहे. पण हे स्मरण करायचंय ते कोणाचं आणि कशासाठी करायचंय हे यातनं आपण शिकायचंय. की आपण नेहमी बघतो, सकाळी आपण प्रातस्मरणामध्ये श्लोक म्हणतो, पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरः पुण्यश्लोको विदेहश्च पुण्यश्लोको जनार्दनः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. म्हणजे ह्या सगळ्यांचं स्मरण केलं तरी आपलं पाप जातं अशी आपली मनोधारणा आहे. पण नुसतं स्मरण करून चालेल का हो? मग काय, कशाचं स्मरविता स्मरण म्हणजे तुकोबांना इथे काय म्हणायचंय? तर युधिष्ठिर राजा किंवा नल राजा अत्यंत चांगले राजे होते की त्यांना आपण पुण्यश्लोक म्हणतो. म्हणजे ज्यांच्या मनामध्ये कधी विकार आले नाही, कधी ते लिप्त झाले नाहीत कशामध्ये. अत्यंत सर्व गुण संपन्न असणारे असे हे राजे. पण त्यांच्याकडे असा एक दुर्गुण होता की त्यांचं आयुष्य त्याच्यासाठी पणाला लागलं. काय दुर्गुण होता हो? युधिष्ठिर सुद्धा अत्यंत चांगला द्यूत खेळत असे किंवा नल सुद्धा द्यूत खेळत असे. पण ह्या द्यूताबाई त्यांचं जीवन अडचणीमध्ये आलं. म्हणजे तुम्ही कितीही गुणवान असलात पण तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचं व्यसन असलं तर तुमचा उभा जन्म हा वाया जाऊ शकतो. हे ह्या लोकांचं स्मरण करून आठवायचंय. म्हणून स्मरविता स्मरण ते आपल्या पुढे आदर्श म्हणून आहे. पण ते जसं वागले तसं आपल्याला व्यसन करायचं नाही, त्यांचे बाकीचे गुण घ्यायचे. पण आज आपण काय बघतो, जे आपल्याला हवं असेल ना तेच आपण करतो मनुष्य. म्हणजे मी परवा एक उदाहरण सांगितलं की बाबा चिलीम ओढत होते गजानन महाराज म्हणून आम्ही चिलीम ओढतो. किंवा काही देवतांना मद्य लागतं, मांस लागतं, मग आम्ही पण खाऊ. त्यांचे गुण तुम्ही घ्या. हे त्या त्या भक्तांसाठी त्यांनी केलेलं आहे. म्हणून स्मरविता स्मरण. मग असं आम्ही आमच्या जीवनात करणार नाही तरच आम्ही अवघे धन्य होऊ. जर आम्ही त्या वाटेने गेलो तर चालणार नाही. म्हणून आपल्या जवळ जे शिरूर गाव आहे तिथे एक केशवराम नावाचे गृहस्थ आणि ते एका अण्णांना सांगत होते की छोटं गाव आहे तर तिथे म्हणजे बुडते हे जन न देखेवे डोळा अशी परिस्थिती आहे. काय परिस्थिती आहे तर म्हणे एवढ्या छोट्या गावात 40 हातभट्ट्या आहेत आणि सगळे पुरुष त्याच्या नादी लागलेले आहेत. मग ते पैशासाठी आपल्या पत्नींना मारतात, त्यांचे पैसे चोरतात, दागिने सावकाराकडे ठेवतात, कोणी शेती करत नाही आणि सगळे बुडीत खात्यात चालले. आणि या अण्णांना ते त्यांनी जेव्हा ऐकलं त्यांनी एक ठाम निर्णय घेतला की आता हे कार्य आपणच करायचं. आणि म्हणून ते त्या गावात गेले. आणि हे अण्णा म्हणजे आत्ताचे अण्णा हजारे, त्यांच्या जीवनातली कथा आहे. आणि त्यांनी आपल्या बोलण्यातून इतकी लोक आपलीशी केली. म्हणजे सज्जनांनी आपली मतं त्यांना लादायची नसतात, पण चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे जर आपण त्यांच्या मनावर ठसवून दिलं तर ते पटतं. आणि असं यांनी केलं. आणि आता मनोभूमी तयार झाली आणि एका भाषणात अण्णा विचारताय कोण कोण दारू सोडणार आहे. म्हणजे मूळ मुद्दा विषय घेऊन ते काय आलं ते शिरूर मध्ये तर आपण व्यसनमुक्ती करायची आहे, म्हणजे सुपंथ धरायचं. पण त्यांनी आल्या आल्याचं वाक्य सांगितलं असतं चला सगळ्यांनी दारू सोडला, ऐकलं नसतं कोणी. पण तुमच्या आचरणातून तुमच्या बोलण्यातून तुम्ही त्यांच्यावर जो परिणाम करता त्याचा परिणाम असा झाला की पटकन त्या सभेतले 10 जण उभे राहिले आणि आम्ही दारू सोडणार आहोत. आता एकाने केलं की दुसऱ्याला पण वाटतं अरे तो सोडू शकतोय तर मी का नाही सोडणार.
म्हणून आपण आता सुद्धा शाळेत का जातो मुलांना, तर घरी आपण शिकवणे लावू शकतो ना. पण तो मुलगा पहिला येऊ शकतोय तर मी का येऊ शकत नाही, ही अहमिका मनामध्ये निर्माण होते. म्हणून एकत्र सगळं करायचं, म्हणून एका सहाय्य होतो. मग त्यानंतर अण्णांनी असं केलं की आता बराचसा समाज हा व्यसनमुक्त होतोय, पण तरी सुद्धा अजून आड बाजूला हातबट्ट्या लागतायत थोड्या. मग त्यावेळेला साम दाम दंड भेद हे त्यांनी वापरले आणि जो मुख्य होता त्याची हातभट्टी ती त्यांनी गुंडांतर्फे बंद करायला लावली आणि त्याला जेरीस आणलं. म्हणजे तो आधी यायच्या आधी म्हणत होता की हा कोण आम्हाला अक्कल शिकवणार वगैरे असे जे सगळे म्हणतात, तसं अण्णांबद्दल बोलत होते. पण हळूहळू का होईना आणि ते गाव व्यसनमुक्त झालं. नवे सगळी शेती सगळी चांगली झाली. कारण मनुष्य जर व्यसनाधीन झाला नाही तर तो उत्तमच आहे, पण त्याला योग्य मार्गावर आणणं याच्यासाठी कोणीतरी लागतं. म्हणून तो कोणीतरी म्हणजे सज्जन असतो. आणि मग संघटित होऊन हे सगळं मनुष्य करू शकतो. म्हणून स्मरविता स्मरण, मग आपण त्यांना काही ना काही उदाहरणार्थ आपण त्यांना शिकवू शकतो. म्हणून हे जे सांगितलंय की संगच्छध्वम संवदत्वम, म्हणजे तुम्ही स्वतः चांगलं बोला, चांगलं वागा, एकीने राहा आणि सगळ्यांना मिळून एकोप्याने तुम्ही ते कार्य करा, तरच हे तुम्हाला शक्य आहे. म्हणून तुका म्हणे अवधी जोडी, आणि हे जर जोडायचं असेल तर ही साखळी आहे. साखळी साखळीनी तुम्ही हे कार्य करू शकता. म्हणून एक चांगलं कार्य करण्यासाठी उभा जन्म घालवावा लागतो. तो एवढ्यासाठी कितीतरी अशी, किंवा आपलं सिंधुताई सपकाळांचं उदाहरण घ्या. अहो त्यांनी लोकांना, मुलं आणि मुलींना, आपलं मुलींना माहेरचं नाव दिले आणि मुलांना सासरचं नाव दिले अण्णा. म्हणजेच स्वतः खरं त्यांचं जीवन इतकं कठीण सांगितलेलं आहे, पण ह्या सगळ्या मुलांसाठी त्यांनी जे कार्य केलंय ते सुपंथच आहे. आणि म्हणून त्या म्हणतात की जिथे आई ही आग संपते तिथे माई जाते, असं त्यांची वाक्य लिहिलेली आहेत त्यांच्या आश्रमामध्ये. म्हणजे कोणाला आई नसेल तिथे माई हजर आहे, म्हणजे सज्जन हजर आहे. मग हे कार्य कुणीतरी करायला पाहिजे, ते आपणच का नको. आणि हे कार्य करताना सुद्धा तुका म्हणे हिची अवघी जोडी, म्हणजे हे सगळ्यांना जोडून कार्य करायचंय. मी फक्त एकटं करीन असं चालणार नाही. म्हणजे हे कार्य छोटेपणापासून मोठ्यापणेपर्यंत त्याचा विस्तार झाला पाहिजे, म्हणजे ते संघटन होतं आणि त्यातनं आपल्या देशाची, समाजाची ही सुधारणा होत असते, तो प्रगतीशील जात असतो. म्हणून अवघे धरू सुपंथ याच्यासाठी आपल्याला, कारण आपलं बघा एका हाताने सांगितलं की आम्ही काही एकत्र येऊन घास घेणार नाही, चालेल का? सगळी बोटं वेगवेगळी आहेत आकारानी, जाडीनी, पण जेव्हा ती एकत्र येतात तेव्हा तो घास आपल्या तोंडात जातो. तर ते म्हणतील ना आम्हाला कुठे मिळतंय, ते जातं पोटाला, आम्ही नाही आज जेवणार, असं म्हटलं तर चालेल का? म्हणून शरीराचं सुद्धा संघटन असायला पाहिजे प्रत्येक अवयवाचं. आणि बघा अवयवांना सांगायला लागत नाही. समजा वारा आलाय, धूळ आलाय, तर हाताला सांगायला लागतं का हो की तू जरा आमच्या हाता बाजूला कर तो कचरा, तो सहजचपणे येतो. अशी सहज मदत एकमेकांना सहाय्य झालं पाहिजे. म्हणजेच हा संघटनेचा मार्ग. एका सहाय्य करू, म्हणून एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. मग तुझ्या चरणाची जोडी आम्ही जर धरली, म्हणजे जसं समर्थ म्हणतात की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणजे हे सगळं करायचंय ते भगवंतानी आपल्याला सांगितलंय. हा जर हेतू आपण मनामध्ये धरला तर हे कार्य आपल्या हातून होणार आहे. इथे मीपणा चिकटला की हे कार्य होणार नाही. मी करते, मी हे करीन, ते करीन असं म्हणायचं नाही. कारण परवाच आपण बघितलं की निर्गुण निराकार ह्या भगवंताकडे जर जायचं असेल तर त्याला सदाचाराचं सर्टिफिकेट लागतं, तो शिवाय तो आत येऊ देत नाही.
तिथे विवेकाचा सारासार विचार करण्याचा तिथे मार्ग असावा लागतो. म्हणून अशा देवाचं अधिष्ठान हे चांगलं कार्य करताना आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. तरच आपण जो भगवंतानी आदेश ऋषी मुनींना दिलाय तो आपण आपल्या आचरणात आणू शकतो. आज आपल्या देशामध्ये ही परिस्थिती आहे. म्हणजे माझ्या इतकं डोक्यात येतं ना कधी कधी की आपल्याकडे आता इतके डोंबारी आहेत, अमका आहेत, कितीतरी त्यांची अंग लावतात. मी ह्यांना का नाही चांगल्या ठिकाणी पाठवत ऑलिम्पिकला, अहो कितीतरी सुवर्ण पदक लगेच मिळतील. पण आपण मदत करतो ते ज्यांच्याकडे पैसे आहेत ना त्यांनाच मदत केली जाते. आज हा समाज बाजूला जातोय. मग ह्या समाजाला आपल्याकडे जी माणसं आहेत त्यांना पुढे आणा आणि आपल्या देशाचं नाव रोशन करा. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या देशाचं जनगण वाजलं पाहिजे. हा जर प्रत्येकाने सुपंथ धरला तर आपलं पहिलं नाव जे आता 60व 75व नाव भारताचं आहे ते आपलं पहिलं येऊ शकतं का? चीन पहिलं आहे. त्या त्या ठिकाणी ते कार्य केलं जात आहे आणि ते आपल्याकडे आपण थोडं करतोय. तर तिकडे आपण थोडं जास्त लक्ष दिलं तर हे कार्य नक्कीच सुफल होणार. म्हणून हे सगळं कार्य संघटनेतून होतं. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकोबा सांगतात, एक एका साय करू, एक एका साय अवते धरू सुपंथ, अवते धरू सुपंथ, एक एका साय
रामायणातला प्रसंग आपल्याला बघायचा की ज्या वेळेला सुग्रीव आणि श्रीराम यांची मैत्री झाली आहे आणि दोघांनी ठरवलंय एकमेकांना सहाय्य करायचं आहे, मदत करायची, आणि त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी पहिली मदत केली सुग्रीवाला, की वाली वध केलाय आणि सुग्रीवाला त्याचं राज्य, त्याची पत्नी हे सगळं मिळवून दिलंय. आणि आता अपेक्षा होती सुग्रीवाकडनं मदत मिळणार, सहाय्य मिळणार. परंतु जवळजवळ 4-5 महिने गेले, पण हा राज उपभोगामध्ये, विलासामध्ये रंगून गेलाय आणि आपलं कर्तव्य विसरलंय. आणि मग प्रभू रामचंद्र लक्ष्मणाशी बोलतायत आणि लक्ष्मणाला सुग्रीवाला भेटायला पाठवलं. आता हे हनुमंतरायांनी जाणलंय. आता आपल्या राजाला आपणच मदत करायला पाहिजे, म्हणजे एकट्याने पण मदत करता येते आणि अनेक मिळून सुद्धा मदत करता येते. आणि मग जी वालीची पत्नी तारा, तिला मारुतीरायांनी लक्ष्मणाला सामोरी पाठवली, कारण ती अत्यंत वाक्चतुर होती. की आत्ता जर लक्ष्मणाला अडवलं नाही आणि तडक जर सुग्रीवाशी भेटलं तर सुग्रीवाची काही दडगत नाही हे जाणून होता मारुतीराय. आणि मग ती तारा सांगते त्यांच्या लक्षात आहे, ते त्याच तजबीजीमध्ये आहेत असं सांगितले. आणि थोडा शेषाचा अवतार असणारे आमचे लक्ष्मण शांत झाले. आणि मग मात्र सुग्रीवानी 4ही दिशेला हे आपली सैन्य पाठवायचं ठरवलं. त्याप्रमाणे पूर्व, पश्चिम आणि उत्तर या सगळ्या ठिकाणी सीतेचा शोध करण्यासाठी म्हणून त्यांनी आपलं सैन्य पाठवलं, म्हणजे वानर दळ पाठवलं. आता ह्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांचा अजून एक उद्देश होता पण, की सगळ्या ठिकाणी कळू दे की माझी पत्नी रावणाने पळवून नेलेली आहे. म्हणजे मी स्वतःहून कुरापत काढत नाहीये, त्यांनी माझी कुरापत काढलीये. म्हणजे सगळ्यांचं हे मानसिक काय म्हणतात, मानसिक विचार हा त्यांच्या बाजूनी व्हावा, रामचंद्रांच्या बाजूनी हा विचारक होता. आणि दक्षिणेकडे मारुतीराय, अंगद वगैरे हे सगळी मंडळी योजलेली आहेत सुग्रीवाने. पण आपण एखादं कार्य हाती घेतो तेव्हा ते कार्य नियोजनबद्ध पण असायला पाहिजे. तसं आमच्या मारुतीरायांचं कार्य, सीता शोधाला जा असं सांगितलं तर बाकीचे सगळे वानर गेले, पण आमचे मारुतीराय म्हणाले ओळखायची कशी, तिची काहीतरी खूण असायला पाहिजे, तिने मला ओळखलं पाहिजे, म्हणून तुमच्या जवळची काहीतरी खूण द्या. म्हणजेच कुठलंही कार्य करताना बेधडक करायचं नाही, ते नियोजनपूर्वक असायला पाहिजे. आणि मग प्रभू रामचंद्रांनी त्याला आपल्या हातातली मुद्रिका दिली आणि ती घेऊन, आणि ती कशी दिसते, कशी आहे, तिच्या मुखामध्ये सतत रामनाम असेल आणि तिच्या देहाचा गंध 1 योजनभर आहे, असं सगळं सीतामाईंचं वर्णन मारुतीरायांना प्रभू रामचंद्र सांगतात. आणि हे निघतात. निघता निघता समुद्राच्या ठिकाणी येतात. आता समुद्र ओलांडायचा कोणी? आता अंगद म्हणतोय की मी काही ओलांडू शकत नाही, म्हणजे मी शकतो पण मी परत नाही येऊ शकत, कारण सीता ही शक्ती आहे, तिच्याकडे पाठ केली तर माझी शक्ती जाणार. असं अनेक जण, प्रत्येक जण बोलतायत. आणि मग जांबुवंतांना आठवत आहे मारुती गेला कुठे. रामनामामध्ये तल्लीन झालेले आमचे मारुतीराय. आणि मारुतीला लहानपणी अत्यंत उपद्व्यापी असल्यामुळे शाप मिळालेला होता ऋषी मुनींकडनं, की तुझी शक्ती सुप्त होईल, जर ज्याची तुला कोणी आठवण करून दिली तर ती शक्ती पुन्हा जागृत होईल. आणि मग जांबुवंतांनी ती शक्ती जागृत केली आणि बुभुत्कार करून
मारुतीरायांनी उड्डाण केलंय ते लंकेमध्ये प्रवेश केला. लंकेमध्ये प्रवेश केलाय अगदी छोट्या रूपामध्ये. पण लंकिनी नावाची राक्षसी तिथे गस्त घालत होती बर का. आणि तिलाही असं सांगितलं होतं की ज्या वेळी तू हरशील त्यावेळी लंकेचा विध्वंस होणार आहे हे लक्षात ठेवा. आणि या मारुतीरायांकडनं तिचा पराभव झालाय. आणि मारुतीराय लंकेमध्ये सीतामाईंना शोधताय. एक एक दालन बघताय पण सीतामाई कुठे दिसे नाही. रावणाच्या शयनगृहात गेले. मंदोदरी पण अत्यंत सुंदर होती दिसायला. ही तर सीता नसेल पण ही इथे झोपणार नाही असं मनात आलं आणि ही सीता नाही. असं करत करत जात असताना एका महालातून रामधून ऐकायला आले. समोर त्यांच्या तुळशी वृंदावन दिसतंय आणि मनात चकित होत आहेत मारुतीराय की तुळशी वृंदावन आणि लंकेमध्ये आणि कोणाच्या महालासमोर. आणि म्हणून ब्राह्मण वेश घेऊन आतमध्ये गेलेत आणि विभीषणाची गाठ झाली. आणि मग विभीषणाने त्यांना सांगितलंय. दोघे रामभक्त असल्यामुळे दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. आणि विभीषणाने सांगितलंय की लंकेशाने सीता ही अशोकवनात ठेवलेली आहे. आता अशोकवनात ही सीता ठेवली आहे असं कळल्यानंतर अशोकवनामध्ये आमचे मारुतीराय गेले. पण सीतामाईंच्या भोवती अनेक राक्षसिणी तिथे होत्या. आणि राक्षसिणींना थोडीशी डुलकी येते आणि त्याच झाडावरती बसून रामनाम घेत आहे. कारण रामनाम घेतलं की सीतामाईचं लक्ष आपल्याकडे जाणार. आणि सीतामाई बघते कोण इथे रामनाम घेत आहे आपल्या व्यतिरिक्त. आणि तेवढ्यामध्ये त्यांच्या पुढे ती मुद्रिका जी प्रभू रामचंद्रांची आणलेली होती ती टाकली. सीतामाईंनी पटकन ती मुद्रिका उचलली आहे, ओळखली आहे. आणि मग मारुतीराय पुढे आले. स्वतःहून आधी पुढे गेले नाहीयेत की मी रामाचा दूत आहे, अमकाय धमकाय असं नाही सांगितलंय त्यांनी. कारण हिची ओळख पटल्याशिवाय ते आपल्याला आपलं मानणार नाही. म्हणून मी म्हणते की नियोजनबद्ध जर असलं तर आपल्या मनातलं कार्य हे सफल होतं. आणि मग सीता शुद्धी म्हणजे शोध झालाय. आणि मग मारुतीरायांना काय आठवण झालीये. अशोकवन अत्यंत सुंदर. आणि तिथे आता लक्ष गेलंय झाडांकडे बरं का मारुतीरायांचं. मधुर तलफळांनी वाकल्या वृक्षवेली निरकुणी मनी माये एक इच्छा उदेली. तुरुमित मुनी आलो लंघुनी सागराला शमोधणी क्षुदाकार सेवनी या फळाला. माते कार्य झाल्यावर आठवलंय बरं का भूक लागलीये. तोपर्यंत तहान भूक नव्हती. माते मला खूप भूक लागलीये. ही खूप झाडं डवरलेली दिसतायत फळा फुलांनी. मी इतकी फळं खाऊ का. पण सीतामाई म्हणते ही शत्रूचा भाग आहे, आपला त्याच्यावर अधिकार नाही. आणि सीतामाई सांगते की पडलेली फळं खा. म्हणून पडत्या फळाची आज्ञा आहे तेव्हापासून वाक्प्रचार झालेला आहे. आणि मग पडत्या फळाची आज्ञा ही कशी आपल्या बाजूनी मारुतीरायांनी केली. अहो सगळी फळं झाड हलवून हलवून पाडायला सुरुवात केली की सगळं अशोकवन बेचिराख करायला सुरुवात केली. आणि मग रक्षक धावून आले. रक्षक धावून आले उठिले पिटिले किती कलोळविले. मारुनी कैत सागरी त्या बलवंते जळात बुडविले. राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 राम. अनेक वानर तिथे आले. हे सेवक आलेले आहेत. पण सगळ्यांची धुंडाण कोणाला बुडवून टाकले, कोणाला मारले, कोणाचे हातपाय तोडले. आणि जे जिवंत
राहिले ते जीव मुठीत धरून रावणाकडे सांगायला गेले, महाराज महाराज महाराज, आपलं अशोकवन बेचिरा करणारा एक वानर महाकाय असा तिथे आलाय आणि तो सगळी बाग, तुमची आवडती बाग विध्वंस करतोय. आणि हे ऐकलं मात्र आणि रावण क्रुद्ध झालाय आणि क्रुद्ध होऊन त्यांनी मोठं सैन्य पाठवलंय. आणि तेव्हा भगवंतांनी म्हणजे हनुमंतांनी रावणाचा एक अक्षय नावाचा मुलगा सुद्धा तिथे ठार मारलेला आहे. आता हे कळल्यानंतर इंद्रजित दरबारामध्ये उभा राहिलाय आणि म्हणतोय की मला परवानगी द्यावी, आज्ञा द्यावी, मी त्या माकडाला आत्ताच्या आत्ता पकडून आणतो. कारण जरी सीता शुद्धी हे काम दिलेलं असलं तरी शत्रूची ताकद किती आहे हे मारुती यांना बघायचं होतं. म्हणजे ते सांगकामे नोकर नव्हते, हे प्रभूंनी त्यांना सांगितलेलं काम नव्हतं, पण प्रभूंचं काम करायचंय तर आपल्याला शत्रूची ताकद कळावी म्हणून हे मारुतीरायांचं सगळं चाललेलं होतं. आणि इंद्रजित येतोय आणि ब्रह्मास्त्र सोडलंय हो. आता ब्रह्मास्त्रापुढे मारुतीराय नत झाले आणि स्वतःला बद्ध करून घेतलंय. आता असे बद्ध झालेले मारुतीराय दरबारामध्ये आणले गेले. दरबारामध्ये आणलेत आणि रावणासमोर उभे केलेत. आता रावणाने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तू कोण, कुठला, इथे कशाला आलायस, माझं सगळं ते अशोकवन का बेचिराग केलंस, असे अनेक प्रश्न त्याला विचारले. आणि माझ्या सैनिकांना मारलंस. तेव्हा मारुतीराय सांगताय की भूक लागली आणि ती शमवणं हा काही गुन्हा आहे का? बरं, तुमच्या सैनिकांना मी मारलं म्हणजे ते माझ्या अंगात धावून आले, मग स्वसंरक्षण करणं हा गुन्हा नाही. आणि मी कोण आहे हे तुम्ही विचारताय ना, त्याचं उत्तर काय आहे? रघुकुल भूषण दशरथ सुत तो पूर्णचा अवतारी. ज्याची बायको तू चोरून आणलीयस तो रघुकुल नंदन, दशरथ नंदन, रघुकुळ दीपक असा जो श्रीराम, त्याचा मी दूत आहे. माझं नाव हनुमंत आहे. आणि तुझी बहीण सुद्धा त्याच्या रूपाला भुलली असा हा सुंदर असा हा प्रभू रामचंद्र आहे. आणि मारुतीरायांनी त्याला बौद्धिक द्यायला सुरुवात केली की अजूनही तू शरण जा, प्रभू रामचंद्र तुला माफ करतील. त्यांची पत्नी त्यांना परत दे. पण रावण कसला हो मानायला. आता मारुतीराय त्याला सांगतायत, अरे सूर्यावर थुंकलं तरी ते सूर्याच्या अंगावर जातं का, ते आपल्याच अंगावर पडतं. तसं तुझं चाललंय. तुझ्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असे आमचे प्रभू रामचंद्र आहेत. आणि मग अत्यंत क्रोधायमान झालेला रावण म्हणतोय, बडबड करतो वानर भारी, बडबड करतो वानर भारी, हाणा मारा ठोका, उडवाशीर आकाशी जाते, उडवाशीर आकाशी जाते, त्याची शासन थोरा, हा वानर फार बडबड करतोय. आत्ताच्या आत्ता याचं शिर उडवून टाका. आता सेवक धावले, पण विभीषण उभे राहिले की हा दूत म्हणून आलाय आणि दूताला मारायचं नसतं.
आणि म्हणून आता रावण म्हणतो याला मारता येणार नाही, पण काहीच शिक्षा द्यायची नाही, असं कसं चालेल. म्हणून आपल्या दरबारातल्या विद्वान लोकांना विचारतोय की काय करावं, ह्याला काय शिक्षा द्यावी. आणि मग सगळेजण संगनमत करतायत, विचार ठरवतायत आणि रावणाला सांगतायत, तेला तुपात वस्त्रे भिजवा. अहो, हा वानर म्हणजे त्याची अस्मिता काय असते ती शेपटी आहे बरं का. हे जे सगळं केलंय ना त्यांनी ते शेपटीने केलंय, त्यामुळे आपण त्या शेपटीला शिक्षा देऊया. तेला तुपात वस्त्रे भिजवा, बांधा पृच्छास आग लावा, सकळ म्हणती वाहवा वाहवा, धन्य रावण राजा. सगळे दरबारातले म्हणतात वा वा, काय नामी शिक्षा केली, धन्य धन्य आमचे रावण राजा. आणि मग मारुतीरायांच्या शेपटीला वस्त्र बांधायला सुरुवात झालीये, पण मारुतीचं शेपूट वाढतच आहे, वाढतच आहे, वाढतच आहे. आणि अशी वेळ आली की आता सीतामाईंची वस्त्र आणायची असं म्हटल्यानंतर शेपूट वाढायचं थांबलंय. आणि आता त्या शेपटीला आग लावायला सुरुवात झालीये, पण शेपूट काही पेटे ना. अहो, सगळ्या देवांना बंदीखान्यात घातलेलं रावणाने, त्या अग्नीला पण सूडच घ्यायचा होता, जाम पेटे ना अहो शेपटी. आणि रावणाला तर घाई झालेली. आणि रावण उठलाय आणि स्वतः तिथे फुंकर मारण्यासाठी आलाय. दाढी जळली विद्रुप झाला, दाढी जळली विद्रुप झाला, दशवदन वदन दाखवेना. अहो, फुंकर मारले आणि अग्नीने खडका उडवला आणि दाढी मिशा जळून गेली. लंका दहना सज्जची, लंका दहना सज्जची, झाला हनुमंत जाळी सदना. राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम राम सीता हरे राम. आता रावणाने फुंकर घातली आणि शेपटीला आग लागली आहे. आता मारुतीरायांनी उड्डाण केलंय. लीलया उडती गगनात, लीलया उडती गगनात, पेटली लंका, पेटली लंका. लीलया उडती गगनात, लीलया उडती गगनात, पेटली लंका, पेटली लंका. मारुतीरायांचं शेपूट प्रत्येक गवाक्षातनं आत जाते आणि आत सुद्धा आग लावली जाते. अहो, जणू आगीची भिंतच उभी राहिली आहे. आणि एका दालनातून मारुतीरायांना आवाज आलाय, वाचवा वाचवा वाचवा. म्हणून मारुतीराय आत जातायत आणि बघतायत कोण म्हणतंय. तर तिथे एक काळी आकृती उलटी टांगून ठेवलेली होती. मारुतीरायांनी त्यांची सुटका केली, त्यांना टांगलेलं होतं ते सोडलंय. कोण होती ही काळी आकृती? तर आमचे शनिदेव होते. शनिदेव म्हणतायत की मी रावणाला सांगायला आलो होतो तुझी 7:30 सुरू होतीये, तर ह्यानी मलाच उलट टांगून ठेवलं. म्हणून
तुम्ही माझी आज मुक्तता केलीये, म्हणून ज्यांना 7.5 असेल ते तुमची जर उपासना करतील तर त्यांना 7.5 बाधणार नाही. म्हणून शनी आणि मारुती एकाच देवळात असतात, ते तेवढ्यासाठी असतात. आणि मारुतीरायांना शेपटीला आग लावली हे सीतामाईंना कळलं आणि ते सीतामाई सुद्धा अग्नीची प्रार्थना करताय की कारण हा पुत्रवत आहे दूत, म्हणजे तर माझ्या लेकराला तू काही इजा होऊ देऊ नकोस. म्हणून मारुतीरायांचं कसं झालं की अग्नी त्यांना पोळू शकत नव्हता, जाळू शकत नव्हता आणि होता होता लंका सगळी पेटवली, फक्त विभीषणाचं घर जळलं नाही. आणि मग समुद्रामध्ये आपली शेपटी विझवण्यासाठी मधून मारुतीराय आले. आता पुन्हा उड्डाण करून ह्या तीरावर मारुतीराय आले. सगळ्यांनी मारुतीरायांचा जय जयकार केलाय. महारुद्र हनुमान की जय. आणि मग सगळेजण रामरायांकडे गेले. पण रामरायांना स्वतः मारुतीरायांनी सांगितलं नाही, मी असं केलं, मी तसं केलं, आत्मस्तुती नाही. जांबुवंतांनी सगळा वृत्तांत सांगितलाय. आणि मग ठरलं की आता लंकेमध्ये सीता आहे, आता लंकेवर चढाई करायची. म्हणून सगळं वानर दल घेऊन समुद्रापर्यंत प्रभू रामचंद्र आले आणि समुद्राची प्रार्थना करताय, कारण मला रस्ता दे, मी जाऊ कसा. पथतो मजला आता प्रार्थना प्रभू रामचंद्र करतात. पण समुद्र काही मानाला तयार नाही. वास्तविक समुद्राचे जावई असणारे आमचे प्रभू रामचंद्र, कारण लक्ष्मी माता ही समुद्र मंथनातून आलेली आहे. मग जावयाचा हा अपमान नाही का? पण आमचे जावई शांत आहेत म्हणून ते काही रागवले नाही. 3 दिवस कळ काढली, पण आता हा ऐकत नाही म्हणून धनुष्यबाण प्रत्यंच्या लावली. आणि मग मात्र देह रूपामध्ये समुद्र प्रकट झाले आणि प्रभू रामचंद्रांना विनंती करताय, मारू नका बाण प्रार्थना करतो की माझ्यावर आपण बाण उगारू नका, मी तुम्हाला रस्ता देतो, नवे नवे आशीर्वाद देतो की रावणाशी युद्ध करताना तुम्हाला विजय प्राप्त होईल. आणि ह्या समुद्रातून कसे तुम्ही जाल याची तुम्हाला सूचना पण करतो. तर तुमच्या सैन्य दलामध्ये नलनील नावाचे जे ते विश्वकर्म्याचे पुत्र आहेत आणि त्यांनी जर दगड टाकले तर ते पाण्यावरती तरंगतील, कारण त्यांना शाप होता की तुम्ही टाकलेले दगड तरंगतील. म्हणजे भगवंत कोणाचा तो शाप आहे ते वरदान ठरलेलं आहे आता सेतू बांधताना. आणि अशा तऱ्हेने समुद्राने सांगितलंय की आपण सेतू तयार करावा आणि हा सेतू तुम्ही केलात नलनीलातर्फे तर हे सगळे दगड करतील. पण प्रभू रामचंद्र म्हणतायत की मी प्रत्यंच्या लावलीये, माझा बाण असा परत भात्यात जाणार नाही, तो मी कुठे टाकू.
तेव्हा त्यांनी सांगितलंय की उत्तरेकडे जी मरुभूमी आहे तिथे मला खूप त्रास होतो. ते अपवित्र असं वर्तन करणारे अत्यंत राक्षस आहे. म्हणून त्यांच्या त्रासातून मला वाचवण्यासाठी तो बाण तुम्ही तिथे टाका. आणि मग प्रभूंनी तो तिथे टाकलाय. आणि तेच आजचं मारवाड जे आहे ते मारवाड म्हणजे प्रभूंनी तो बाण तिथे टाकला. आणि आता कार्य सुरू झालंय. एक एका सहाय्य करू. आतापर्यंत प्रभू रामचंद्रांना सहाय्य करणारे मारुतीराय एकटे होते, पण आता सगळं वानर दल हे सहाय्याला आलेलं आहे. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. रामचंद्र जी जय. म्हणून आपण सुद्धा बघा, एखादी पूर्वी तांदूळ न्यायला बंदी होती. म्हणजे मी लहान होते तेव्हा, 5 वर्षाची होते, आणि आमचं मोठं कुटुंब, आम्हाला वर्षाला 150 किलो तांदूळ लागायचे. पण आमचं कुटुंब मोठं आहे. अहो, प्रत्येकाला 5 किलो तांदूळ न्यायची परवानगी होती. माझ्या सकट सगळ्यांनी मिळून 150 किलो तांदूळ घरात आणले बरं. म्हणजे एकमेकांनी जर एकमेकांना मदत केली तर कुठलंही मोठं कार्य हे उभं राहू शकतं. हेच आपल्याला ह्या चरित्रातून बघायचं. आणि वानर तर हे सेतू बांधत होते, पण आमचा एक लहानसा जीव तिथे मदतीला आला होता बरं. ती म्हणजे आमची खारुताई. तिलाही वाटत होतं की आपण प्रभू रामचंद्रांना सहाय्य करावं. तर वानर तिला म्हणत होते, अगं मध्ये येऊ नको, आमचा पाय पडला तर मरशील फुकट. पण हिने काय करावं, समुद्रामध्ये जावं, अंग ओलं करून घ्यावं, वाळूमध्ये लोळावं, आणि ती वाळू त्या दगडांच्या मध्ये घालावी.
आणि एवढी छोटी कृती सुद्धा आमच्या रामरायांच्या दृष्टीतून सुटली नाही. म्हणून आपण सुद्धा छोटी मदत केली ना तरी ती तिथपर्यंत पोहोचते. आणि मग प्रभू रामचंद्रांनी तिला आपल्या मांडीवर घेतली आणि तिच्या पाठीवरनं प्रेमाने हात फिरवले. प्रभू रामचंद्रांची 3 बोट तिच्या पाठीवर आजही आपल्याला दिसतात. आणि हे फक्त भारतातल्या खाडीमध्येच आहे. कारण मी परदेशात गेल्यावर निरीक्षण असतं ना, तिथल्या खाडीवर बघितलं, तिथल्या खाडीच्या पाठीवरती बोट नाहीये. जो कोणी जाल तर बघा नक्की. म्हणजेच जर प्रभूला आपण सहाय्य केलं तर आपल्याला असं इनाम सुद्धा मिळतं. म्हणून एका सहाय्य करू अवघे धरू सुखंत. म्हणून एकमेकांना मदत करा आणि समाज हित लक्षात घ्या आणि संघटन करा. हेच आपल्याला मूळ गद्यामध्ये तुकोबा सांगतात.